तर छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणाची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न। कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कार्यवाही करा, मंत्री अतुल सावे यांचे निर्देश। छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणाच्या कामकाजासंदर्भात जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न झाली। या बैठकीत राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या महावितरणाच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी नागरिकांना वीज पुरवठा, नवीन वीज जोडणी, देखभाल, दुरुस्ती तसेच विविध प्रलंबित कामांबाबत कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारीने आणि तत्परतेने काम करावं अशा सूचना मंत्री अतुल सावे यांनी दिल्यात। शहरातील विविध भागांमधील महावितरणाच्या प्रलंबित कामांचा आढावा घेत असताना कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या तसेच आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। महावितरणचे अधिकारी आपली कर्तव्य व कामे योग्य पद्धतीने करत नसतील तर अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांवरती लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश मंत्री अतुल सावे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत। नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवून महावितरणाची सेवा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावं असं मंत्री अतुल सावे यांनी यावेळी सांगितलं। या बैठकीस महावितरणचे संबंधित वरिष्ठ अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। जर त्या लाईनमॅनने ऑनलाईन त्याच्या अकाउंट मध्ये पैसे घेतले असेल तर त्याला कारवाई केलीच पाहिजे, क्रिमिनल केस केली पाहिजे, कोणी असू देतो। जर त्याने ऑनलाईन पे याच्यावर पैसे घेतले असतील त्याला काही अधिकार नाही, तो कुठे काही असू दे त्याला काही अधिकार नाही। दिलाय की तुम्ही अंदाजपत्रक मंजूर, काम बंद करण्यात आलं, सुरू करून काम बंद करण्यात, अशा सगळे हे पण मी तुम्हाला लेखी स्वरूपात देतो। माझं म्हणणं काय होतं, 2 महिन्यानंतर आम्हाला असं उत्तर आलं। आता परवा आम्हाला उत्तर आलं, 2 दिवस आम्ही काय तयारी करायची, आम्हाला इन्स्पेक्शन करायचं। म्हणजे काल मी एका दिवसात सगळ्या स्पॉट्सवर व्हिजिट करून हे करून चेक करून आलो त्याच्यामुळे। आणि सर्वात मोठा विषय असा आहे, शहरी भागात N7, N9, N12 शहरातल्या अनेक ठिकाणी म्हणजे ह्या भागामध्ये आधी मॅनपॉवर 45 होतं लाईनमॅन आणि आज फक्त 15 लोक आणि 30,000 लोक राहतात सध्या या पट्ट्यात। 30,000 गिरायक आहेत तुमच्या आणि 100% बिल भरणारे गिरायक आहेत, एक असं पण नाही। आणि त्या ठिकाणी फक्त 15 लाईनमॅन आहेत। त्याला तुम्ही मॅनपॉवर तुम्ही काहीतरी एकेकाळी 45 होते तिकडे, दरवर्षी 2 माणसं, 5 माणसं, 4 माणसं मागतात। 3-4 वर्षात तुम्ही 45 ची स्ट्रेंथ आज 15वर आणली। हा नवीन रिस्ट्रक्चरिंग झाला आहे तर त्याचा हा विषय पण आपली मला शेवटच्या दिवशी नको। आता 2 दिवसांनी परत तुम्ही बैठक लावली, तुमच्या बैठकीचं पत्र आलं की त्याच्या मागे उत्तर आलं नाही। आता मागचा विषय मी हे करत नाही परत, आता याच्यामध्ये पुढच्या वेळा मी नक्की देऊ। आणि त्याच्यावर असं नको उत्तर की अंदाजपत्रक मंजुरीचं काम बाकी, हे बघा हे अशी उत्तर आहेत तुमची। म्हणजे सगळ्या ठिकाणी मॅक्झिमम ठिकाणी उत्तर काय देऊन तुम्ही अंदाजपत्र मंजुरीसाठी बाकी, अंदाजपत्र मंजुरीसाठी बाकी, हे उत्तर नाही म्हणजे एका मंत्र्याला तुम्ही उत्तर देतात। हे काय उत्तर देतात की नाही तिकडे जागा, आम्ही त्यांना सांगितलं आमच्या तिकडच्या नगरसेवकांशी तुम्ही संपर्क केला पाहिजे। आम्ही नगरसेवकांना सगळ्यांना सांगितलं की तुमच्या इकडच्या ओपन स्पेसमध्ये त्यांना जागा उपलब्ध करून दिली पाहिजे। आता तुम्ही काय म्हणणार, आम्हाला इकडून लाईन खेचत तुम्हाला कोणी स्वतःची जागा थोडी देत, ओपन स्पेस मधूनच तुम्हाला जागा घ्यावं लागेल ना। ज्या ओपन स्पेसेस अवेलेबल त्याच्यातूनच एक कॉर्नर घेतला पाहिजे। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।